पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15वा. पुरुषोत्तम योग. श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नमः. आता हृदय हे आपुले चव्हाळून याभळे वरी वैसवू पाऊले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळे भरून या पुष्पांजुळी अर्ध्युदेवो. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लगाले से अबोट चंदनाचे. प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवभू सुकुमारे पदेतिये. घनावली आवडी अवभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळिया. आनंदा मोद बहुळू सात्विकाचे मुकुळ ते उमळले अष्टदळ ठेवूवरी. ते ते अहम हा धूप जाळू नाह तेजे वाळू साम्यरसे पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊ आले श्रीचरण करू भोग मोक्ष निंबलोन पायातया. या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळा अर्थ मिळावा पाटू बांधे. ब्रह्मीचे विसवनेवरी उर्मे कला हे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. पूर्णचंद्राची आकोडी वक्तृत्वा धापे कुरुंडी तैसी आणि गोडी अक्षरांते. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोते ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेने दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली भरवी वाचावल्ली. ठावो न पावता दयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही जे नागवे ती अगोचर भावे गोटी माझी. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पद्मपराग लाहे जे का. तरी बहु बोलू काही आजी ते अनाठाई माते वाचूनी नाही ज्ञानदेव म्हणे. जे तान्हे निमिया आपत्ते आणि माझे गुरु एकलोते म्हणून कृपेसे कहाते झाले तिये. पा भरोवरी आघवी मेघ चातकांची रचवी मज लागी कोसावी तैसे केले. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. होय अदृष्ट आपे ते वाळूची रत्ने परते उजू आयुष्य ते मारिते लुभो करी. आधनी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. तयापरी श्री गुरु करीते जय अंगीकारू ते होऊ निठाके संसारू मोक्षमया गवा. पहा काही नारायणे तया पांडवांचे उणे किजे चिना पुराणे विश्ववंदे. तैसे श्रीनिवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणि ले ओझे ज्ञानाचिया. परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता कै गुरुगौरव वर्णिता उन्मेष असे. आता तेनेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन अभिप्राये गीतेचेनी. तरी तोची प्रसूती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णय कैवल्यपती ऐसा केला. जे ज्ञानदयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची ये. का एक शतजन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे. नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानी हा सौरसू मोक्षाचा तो. तरी तया ज्ञाना लागे कवणापा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला ऐकू. जे पाताळींचेही निधान दाविल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरणाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तेरी विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारुणी ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवणपरी जे येऊनी मनाते भरी हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिली रससोय जे जेवणारा ठाऊवी होय ते तो ताटची सांडुनी जाय जयापरी. तैसी संसाराया समजता जाणी जय जय अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिसे सांगितत असे विश्ववेशे पंचदशी. उपडले कौतिके झाड एरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे रोहे. याची एकेपरी रूपकाची या कुसरी सारी तसे वारी संसाराची. करुणी संसार वावो स्वरूपीय हंतेचा ठावो होवावया अध्यावो 15वा हा. आता हेची आघवे ग्रंथगर्भीचे चांगावे उपलभिचे लजीवे आकर्णीजे. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. अगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची आघरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो.
तो हा जगडंबरू नोहे येत संसारू हा जाणीजे महातरू थांबला असे परी एरा रुखा सारखा तळी मुळेवरी शाखा तैसा नोहे म्हणून या लेखा नये चिकवणा आगी का कुऱ्हाडी होय रिगा बाजरी बुडी तरी हो का भलते वडी वरची लवाडी जे तुटलिया मुळापासी उलंडेल का शाखांसी परी तैसी गोटी कायसी हा सोपा नव्हे कुंडलिका हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 हरि ओम तत्सत